वृद्धिगत होत थोडा थोडा वाढत जाणार आहे आणि तो आस्वाद आपण घेत आहात. दुसरी आमची आजची नृत्यांगना, दुसरी अप्सरा. कार्यक्रम जसा थेंबा थेंबाने वाढत जाणार आहे. हे गाणं आपल्याला आवडलं त्याची आपण पावती दिली. पुढचं लावणी नृत्य आहे थेंबा थेंबानो. सादर करते मेघा कलगुटकर. मेघा कलगुटकर. या घटामधून आता एक असा रत्न आम्ही तुमच्यासमोर सादर करणार आहोत. आणि मुख्य म्हणजे दादा कोंडकेंचा वारसा पुढे चालवणारे दुसरे दादा कोंडके, ज्युनियर दादा कोंडके म्हणून जे प्रसिद्ध आहेत असे आमचे डॉक्टर प्रमोद नलावडे, ज्युनियर दादा कोंडके. टाळ्या पडल्या की लागतं ही घरी मराठी माणसं. मला हातात यायला जरा वेळ लागतोय ना, कारण बऱ्याच गोष्टी अशा यांच्याच हातात असतात. आज सगळ्यांना बघून इतकं बरं वाटतं की घुमटकरांचा हा पुस्तक सोहळा प्रकाशनाला एवढी माणसं, तर त्यांच्या बाकीच्याला किती माणसं असतील. नेहमीच माणसं त्यांच्या मागे असतात. आज त्यांच्याच वेळा मी भानामती चित्रपटामध्ये मी काम केलं आहे. याचे संयोजक भुजबळ साहेब यांचे तर आभार मानावे तितके थोडे. ठीक आहे, मिळतंय, आशीर्वाद मिळतोय तुमचा असाच आहे. पुढे क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने थोडासा मागे पुढे होईल. हरकत नाही, चूक समजून घ्या. मी काय बोललो एखादी झालं लागली असेल पण मनात काढू नका. टप्प्याटप्प्यानं आपल्याला पुढे जायचं आहे. कलाकार आता पुन्हा आपल्या समोर येत आहे पौर्णिमा सूर्यवंशी. पौर्णिमा सूर्यवंशी. हास्य कवी आपल्या समोर आणत आहोत. त्यांच्याच तोंडून त्यांच्या कवितेचं वर्णन आणि पार्श्वभूमी आपण नाही का. कवी आहेत प्रदीप काकांनी सांगितल्याप्रमाणे सौर ऊर्जेचं काम करतो आणि मी गैरसमज जरा दूर करतो.
कारण मी स्वतः कवी नाही, खरं नाही, माझा व्यवसाय दुसरा आहे. आता मी ज्या कविता 2 सादर करणार आहे त्या आहेत हिंदी कविता, आणि हिंदीतल्या चांगल्या चांगल्या लेखकांनी लिहिलेल्या त्या कविता आहेत. त्यातली पहिली कविता जी आहे त्याची पार्श्वभूमी अशी आहे की ही डॉक्टर सुनील जोगी म्हणून कवी आहेत चांगले, त्यांनी लिहिलेली कविता आहे आणि त्याची पार्श्वभूमी जरा मजेदार आहे. या कवीच्या स्वप्नामध्ये श्रीकृष्ण भगवान आले. श्रीकृष्ण भगवान आले आणि त्यांनी सगळं बघितलं. हे कलियुग झालं, सत्ययुग झालं, द्वापर झालं, कली आलाय. कलीमध्ये काय काय चाललंय, गंमत जम्मत, या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि त्यांनी मग कवीला विचारलं, अरे काय मजा आहे बाबा कलियुगामध्ये, काय मस्त डान्स आहेत, कॅबरे आहेत, हे आहेत, ते आहे, गंमत जम्मत, मी येऊ का कलियुगात? श्रीकृष्ण भगवाननी त्याला विचारलं. अरे बापरे, हे काय विचारताय मला, नका नका नका. काय होतं तर या कवितेमधनं आपल्यापुढे सादर करतो. हिंदीमध्ये कविता आहे. ते कवितेचं शीर्षक आहे कलियुग में अपना आना रे प्यारे कृष्ण कन्हैया. तर सुरा, कलियुग में अपना आना रे प्यारे कृष्ण कन्हैया, कलियुग में अपना आना रे प्यारे कृष्ण कन्हैया, तुम बलदाऊ के भैया या नेता हो छुटवैया, कलयुग में अब ना आना रे प्यारे कृष्ण कन्हैया, दूध दही की जगह मिलेंगे विस्की सोडा कोला, दूध दही की जगह मिलेंगे विस्की सोडा कोला, चक्र सुदर्शन के बदले में हाथ में हो हथगोला, चक्र सुदर्शन के बदले में हाथ में हो हथगोला, डॉबरमन नाचना होगा, डॉबरमन नाचना होगा, काली नाग नचैया, कलयुग में अब ना आना रे प्यारे कृष्ण कन्हैया, कलयुग में अब ना आना रे प्यारे कृष्ण कन्हैया, गोबर को धन कहने वाले गोवर्धन क्या जाने, गोबर को धन कहने वाले गोवर्धन क्या जाने, रास रसाते पुलिस पकड़ के ले जाएगी थाने, रास नचाते पुलिस पकड़ कर ले जाएंगे थाने, लेन देन करके फिर, लेन देन करके फिर छुड़वाएगी यशोमती मैया, कलयुग में अपना आना रे प्यारे कृष्ण कन्हैया, कलयुग में अपना आना रे प्यारे कृष्ण कन्हैया, आना है तो शेवटी काय म्हणतो कवी, आना है तो आ भी जाओ बाद में मत पछताना, आना है तो आ भी जाओ बाद में मत पछताना, कंप्यूटर पे गेम खेल के अपना दिल बहलाना, कंप्यूटर पे गेम खेल के अपना दिल बहलाना, दुर्योधन से गठबंधन कर युति, दुर्योधन से गठबंधन कर बनना माल पचैया, जल कलयुग में आना, कलयुग में अपना आना रे प्यारे कृष्ण कन्हैया. त्याचं नाव आहे दिलीप केदार. तो साम टी व्ही इतर माध्यमातून कलर टी व्हीचे या टी व्ही चॅनलमध्ये त्यांनी मिमिक्री सादर केलेली आहे. असा हा कलाकार आता आपल्यासमोर आम्ही आजच्या या कार्यक्रमात सादर करत आहे. त्याचं नाव आहे दिलीप केदार. लहान होती मोठी होती काही तुम्ही ठरवायचं. सगळ्यांसाठी टाळ्या वाजवल्या. मी काय केलं, या डान्सवरून मला आठवलं आपल्या महाराष्ट्रामध्ये डान्स बार बंद होते. हां, बंद करणारे आपले आबा होते. ज्यावेळेस डान्स बार चालू होते त्यावेळेस काही 100 बायका आबांकडे गेल्या. आंदोलन
पाटील साहेब डान्स बार बंद करा, बंद करा, बंद करा. पहिलं तुमचं तोंड बंद करा. हा बोला आता काय? पाटील साहेब डान्स बार बंद करा, बंद करा. पाटील साहेबांनी स्त्रियांनी सांगितलं म्हणून डान्स बार बंद केलं. 1 महिना झाला, पुन्हा स्त्रिया रिटर्न आपणकडे. पाटील साहेब डान्स बार चालू करा, चालू करा, चालू करा. हे काय तुम्हीच बंद करायला सांगितलं आणि तुम्हीच आता चालू करायला सांगितलं, काय प्रॉब्लेम काय? त्यामध्ये एक बाई म्हणाली, पाटील साहेब काय सांगू, काय सांगू तुम्हाला, जेव्हापासून डान्स बार बंद केले तेव्हा नवरा 2 वाजता घरी येतो, असा खंबा पार्सल घेऊन. रात्री 2 वाजता लात मारून झोपेतून उठतो, एवढ चल टेबल आण. मी टेबल लावते, ग्लास आण, ग्लास ठेवते, मग बोलतो पॅक बनव. वेटरचं पण काम करते, पॅक बनवते. मग बोलतो आता तू डान्स कर, आता तू डान्स कर. अहो मग असं काय करता, मग तुम्ही नाचायचं नाही? अहो का नाही नाचणार? 100-100च्या अशा गट्ट्या ठेवू टेबलवर. आता सांगा, 100-100च्या गट्ट्या ठेवला कोण ना नाचणार? अशीच कशी तरी नाचते. तो 100-100च्या नोटा उडवतो माझ्या. मग बरंच आहे, ते बारमध्ये जाणारे पैसे ते घरातच भेटतात. अहो कसले भेटतात? सकाळी उठतो, लात मारतो, रात्री दिलेले पैसे. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष माननीय विजयजी कोंडके, माजी दूरदर्शन महासंचालक माननीय याकूब सईद, सुप्रसिद्ध सिने मान्यवरांना दीप प्रज्वलनासाठी प्रस्थान करण्याची विनंती करते. माननीय सुप्रसिद्ध अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे सर अर्पण करतायत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि त्याचबरोबर दीप प्रज्वलनानं ह्या कार्यक्रमाचं रीतसर उद्घाटन होईल. अतिशय आनंदाचा असा हा क्षण आहे. चित्रपट कसा काढावा या आगळ्या वेगळ्या पुस्तकाचं प्रकाशन आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी होणारं हे दीप प्रज्वलन. रसिकतेच्या अंगणात सरस्वतीच्या दरबारात मंद मंद दीपज्योतीनं उजळू दे गाभारा. ह्या ज्योतीनं टळे आपदा, आरोग्यासह मिळे संपदा. दिव्यास पाहून नमस्कार हा रिवाज आहे जुना. सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलनानं ह्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचं रीतसर असं दीप प्रज्वलन होतंय. ठाणेकर रसिक आहेत, त्यांच्या साक्षीनं या आगळ्या वेगळ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या रंगमंचावरील तमाम माननीय विद्याधरजी ठाणेकर, अध्यक्ष कोमल साप ठाणे शाखा. कार्यक्रमाला वेळ झालेला आहे म्हणून मी जास्त वेळ न घेता काही शब्दातच प्रास्ताविक करणार आहे. एक दिवस मी असाच घरी बसलेला असताना जयप्रकाश घुमटकर हे माझे जुने मित्र आहेत, माझ्या घरी ते शेजारी राहायचे पूर्वी. ते एक दिवस सकाळीच माझ्या घरी आले आणि म्हणाले, आणि हातामध्ये माझ्या पुस्तक ठेवलं, त्यांनी जे प्रसिद्ध केलेलं लिहिलेलं पुस्तक. तर माझ्या काही लक्षात नाही आलं. मी त्यांना म्हणालो, तुम्हाला कसं कळलं की मी पिक्चर काढणार आहे म्हणून? त्यामुळे ते मलाही माहिती नाही तुम्ही पिक्चर काढणार आहेत का नाही, पण मी हे पुस्तक लिहिलंय चित्रपट कसा काढावा हा कदाचित हे तुमच्या मार्गदर्शनासाठी योग्य ठरेल असं हे पुस्तक आहे. तर मला खरोखर बरं वाटलं की म्हणजे डोक्यात आपण एक विचार घेतो आणि देव कसा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जयप्रकाश घुमटकर यांनी पुस्तक जे प्रकाशित केले त्याचा मला कदाचित चांगला उपयोग अशी गोष्ट आहे की महान व्यक्ती आपल्या ठाण्यामध्ये राहते, हे ठाणेकरांचं भाग्य आहे. मी या ठिकाणी डॉक्टर जयप्रकाश घुमटकर यांना मनोगतासाठी सन्मानपूर्वक आमंत्रित करते. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय हाजी अरफात शेख, गुरुवर्य याकूब सईद, ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे, आमच्या सिनेतारका अलका कुबल, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडके साहेब, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष
विद्याधर ठाणेकर, कार्यवाह बाळ कांदळकर आणि माझ्या समोर बसलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांना मला इथे मनोगत सांगायला सांगितले. तुम्ही असं मनात किंचितही शंका बाळगू नका की आता सरांना माईक दिलं म्हणजे सर 45 मिनिटचा तास घेणार, 45 मिनिटं तरी बोलणार. मला जाणीव आहे की हा हॉल आपल्याला 6:30 वाजता खाली करून द्यायचा आहे, तर मी 2च मिनिटात तुमच्याशी बोलतो. त्यांनी माझा भला मोठा परिचय करून दिला. एवढा मोठा माणूस मी नाही आहे, पण मी प्रयत्न करतो. गेली 30 वर्ष, 20 ते 30 वर्ष मी छोट्या मोठ्या चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका मी केल्या. त्या भूमिका करत असताना काही चित्रपट पूर्ण झाले, काही चित्रपट अर्धवट राहिले. त्याच्यामध्ये काही लोकांनी, आमचेच काही कलाकार, मी सर्व कलाकारांना दोष देत नाही मॅडम, मी सर्व तंत्रज्ञांना दोष देत नाही, पण आमच्यापैकीच काही कलाकारांनी, काही तंत्रज्ञान, काही दिग्दर्शक नवीन चित्रपट निर्मात्यांची दिशाभूल करतात आणि त्यांची आर्थिक फसगत करतात. आर्थिक फसगत केल्यानंतर, त्यांना आर्थिक खड्ड्यात घातल्यानंतर त्यांचा चित्रपट पूर्ण होत नाही, किंबहुना कसा तरी मेता कुटीला येऊन ते चित्रपट पूर्ण करतात. पूर्ण करताना मग रिलीज करताना त्यांची फॅफ्या उडून जाते. हे सगळं माझ्या डोळ्यांनी मी पाहिल्यानंतर माझं अस्वस्थ मन मला स्वस्थ बसू देईना. म्हटलं असं एखादं पुस्तक आहे का? मी त्या फोर्ट पासून ठाण्यातली सगळी दुकानं, मुंबईतली सगळी दुकानं पालथी घातली. माझे गुरुवारी याकूब साहेब यांनाही भेटलो. म्हटलं साहेब असं एखादं पुस्तक मिळेल का? म्हटलं भले कुठल्याही लँग्वेजमधलं असलं तरी मी वाचेन आणि म्हटलं त्यातनं मला काही बोध घेता आला तर मी पाहिन, पण असं कुठेही पुस्तक नाही. आज मराठी चित्रपटसृष्टी 100 वर्षाच्या इतिहासाकडे वाटचाल करीत आहे, पण कुठल्याही महाभागाला असं वाटू नये की आपण एखादं पुस्तक लिहावं की गाईड करावं आपण मराठी चित्रपट निर्मात्यांना, न्यूली प्रोड्युसर्सना, की हाऊ टू प्रोड्यूस अ फिल्म. मी मग तिथपासून माझं अस्वस्थ मन स्वस्थ बसू देईना. मग मी एक पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला की अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचं सभासद कसं व्हायचं, त्याला काय काय कागदपत्र जोडायची, त्याची किती फीस भरायची, तो चित्रपट तिथपासून शूटिंग करण्यापूर्वी काय तयारी करायची, शूटिंग करताना काय करायला पाहिजे, शूटिंग झाल्यानंतर काय करायचं, किंबहुना सेन्सॉर करताना आपण काय करायला पाहिजे, सेन्सॉरचं ऑफिस कुठे आहे, सेन्सॉरचे पत्ते कुठले आहेत, तिथे फॉर्म कसा भरायचा, फॉर्म भरताना काय काय त्याच्यामध्ये कागदपत्र जोडायचे, सेन्सॉर सर्टिफिकेट येईपर्यंत मी त्याच्यामध्ये सर्व माहिती, विस्तृत माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये हाऊ टू रिकवर युअर मनी. प्रोडक्शन करायला सगळेच सांगतात, फिल्म प्रोडक्शन सगळ्यांचंच होतं, पण तो टाकलेला ओतलेला पैसा आपल्याला परत मिळत नाही. तर हाऊ टू रिकवर युअर मनी, ते सुद्धा मी त्याच्यामध्ये दिले. मला जेवढा अनुभव आहे त्याच्यामध्ये मी लिहिण्याचा प्रयत्न केलाय. मी जास्त काही इथे बोलणार नाही. तुम्ही ते पुस्तक वाचल्यानंतर माझा उद्देश हाच होता की नवीन चित्रपट निर्मात्यांची कुठे आर्थिक फसगत होऊ नये, ते कुठे आर्थिक खड्ड्यात जाऊ नये आणि जास्तीत जास्त चित्रपट बाहेर निघावेत, जास्तीत जास्त ही फिल्म लाईन चालू राहावी. म्हणजे आमच्यासारख्या छोट्या मोठ्या कलाकारांना कामं मिळतील, टेक्निशियन्सना कामं मिळतील आणि त्यांच्या घरामध्ये रोजीरोटी काही प्रमाणात का होईना चालू राहील. हा माझा मूळ उद्देश होता आणि तो मी गेली 1.5 वर्ष ते लिखाण करत होतो. त्यानंतर मी प्रकाशक आहेत, कमल प्रकाशन, ते आले, ते म्हणाले की मी हे पुस्तक प्रकाशित करतो आणि त्यानंतर हे पुस्तक आज आपला 15 ऑक्टोबरचा मुहूर्त साधून आपण ते प्रकाशित करत आहोत मान्यवरांच्या हस्ते. हा माझं कौतुक, मला असं वाटतं, मला गर्व नाही कशाचा, पण मला अभिमान. आणि त्या पुस्तकामध्ये मी परखड माझे विचार मांडलेले आहेत. मला जाणीव आहे की याच्यामधनं काही लोक काही दुखावले जाणार आहेत, काही लोक मी जेव्हा महेश मांजरेकरांना पुस्तक दाखवलं आणि विचारलं की बाबा असं असं पुस्तक, ते मला म्हणाले अरे तू कसल्या भानगडीत पडतो, कशाला उगाच केसेस करून घे तुझ्या अंगावरती. म्हटलं भानगडीत नाही, म्हटलं मी काही लिहिलेलं नाही आहे. म्हटलं मी जे आहे ते माझ्या मनाला वाटलं ते मी लिहिलंय, जे मला मनात आलं ते मी कागदावरती उतरवलंय. तर अशा रीतीने ते चित्रपट कसा काढावा, कसा करावा असं म्हटलं नाही. डॉक्टर मोहन आगाशेंनी मला त्या दिवशी सांगितलं की त्यांनी सुमित्रा भावेंना सांगितलं, मलाही सांगितलं की बाबा त्यांनी चित्रपट कसा करावा म्हणून म्हटलेलं नाही, चित्रपट कसा काढावा, हाऊ टू प्रोड्यूस द फिल्म. तर हे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे आणि मला ते सर्व रसिक प्रेक्षकांसमोर ठेवायचं होतं. ते आज मला आनंद वाटतो या मान्यवरांच्या हस्ते महामंडळाचे अध्यक्ष पण इथे आलेत. सिनेतारका, सुप्रसिद्ध सिनेतारका, मी तिला ज्यांना लहानपणी पाहत होतो त्यांच्या चित्रपट बघायला गेले तर आपण रडूनच बाहेर निघतो. त्या माहेरची साडीची फेम अलका कुबल तिथे आलेला, आज त्या हसतमुख आहे तिथे. काय आनंद वाटतो मला. ह्या मान्यवरांच्या हस्ते म्हणतात ना, लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर त्याचं सोनं होतं, तर माझ्या पुस्तकातही सोनं व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. मी जास्त काय तुमचा वेळ घेत नाही.
जय हिंद, जय महाराष्ट्र. जी आपण वाट बघतोय तो पुस्तक प्रकाशन सोहळा आता या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. सर्व मान्यवरांना मी या ठिकाणी पुस्तक प्रकाशन करण्याची विनंती करते. महत्वाच्या ओळी या पुस्तकातल्या तुमच्या समोर खास मला वाचाव्याशा वाटतात. चित्रपट निर्मिती करणं म्हणजे एखाद्या डोंगरावरून भला मोठा दगड खाली ढकलून देणं आणि त्याही पेक्षा चित्रपट निर्मितीसाठी घातलेलं भांडवल वसूल करणं म्हणजे तोच भला मोठा दगड डोंगरावर ढकलत नेऊन परत वरती नेऊन ठेवणं. नवीन चित्रपट निर्माते यांना बरीच अपुरी माहिती असते आणि त्यामुळेच ते फसतात. पण हे पुस्तक न खाऊ नये आणि म्हणूनच डॉक्टर घुमटकर म्हणतात की हे पुस्तक लिहिण्याचा मी प्रयत्न केला. या ठिकाणी या पुस्तकाचं रीतसर असं प्रकाशन आपल्या सगळ्यांच्या ठाणेकर दर्दी रसिकांच्या साक्षीनं झालेलं आहे असं मी जाहीर करते. रंगमंच वर बसलेले सगळे माननीय, मी नाव घेत नाही, आणि मित्र, डॉक्टर घुमटकर तसं पाहिलं तर व्यावसायिक त्यांचा दुसराच आताच त्यांनी कुठेतरी सांगितलं की चित्रपट किंवा नाट्य क्षेत्रात कसे काय आले, कसे काय आले बरेच लोक येतात. ते मला गुरु म्हणतात, म्हणजे ते माझे शिष्य. आता माझ्या शिष्याने हे पुस्तक काढलं, चित्रपट कसा काढावा. मी त्याचं नाव बदलू इच्छितो. या पुस्तकाचं नाव चित्रपट कसा काढावाच्या ऐवजी चित्रपट कसा काढावा एक व्यावसायिक गुपित, एक व्यावसायिक गुपित आहे ह्याच्यात. ते सगळं गुपित यांनी या पुस्तकात मांडलं आहे. डॉक्टर घुमटकर की चित्रपट कसा सुरू करावा, किती पैसे लागतील तेही लिहिले, किती पैसे येतील हेही लिहिले, आणि त्याच्याकरता अलकायतीचा त्यांनी हे चांगला उपयोग केला आहे. ते कसे जातात, काय करतात, उत्तम, फार छान. तर मला असं वाटलं की या पुस्तकाचं नाव त्यांनी चित्रपट कसा काढावा एक गुपित, व्यावसायिक गुपित, मार्केटिंग सिक्रेट यांनी ओपन केलं. ओपन छान पुस्तक, फार छान आहे. मला खूप आनंद झाला आहे पुस्तक वाचून. पुस्तक तर ज्या वेळेला ते लिहित होतं त्यावेळेला आमची 2-3दा भेट झाली. घरी आले, मी यांच्याकडे आलो, काय करायचं कसं करायचं. वास्तविक असं पुस्तक अजून निघालेलं नाही आहे. निघालं नाही म्हणजे या पद्धतीचं पुस्तक अजून निघालं नाही. मी सध्या स्टेजवर बसलेले सर्व प्रतिष्ठित आणि माझे मित्र हो, चित्रपट कसा काढावा हे पुस्तक मी वाचलं आणि मला असं वाटलं की हे जर पुस्तक जर एक 20-22 वर्षापूर्वी जर आलं असतं तर मराठी चित्रपट काढणाऱ्या निर्मात्यांचे बरेचसे संसार वाचले असते. पण जयप्रकाश घुमटकरांनी या पुस्तकात जे त्यांचे अनुभव लिहिलेले आहेत, वास्तविक मी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष आहे म्हटल्यानंतर निर्मात्यांना जागृत करायचं काम खरं म्हणजे आमचं आहे, ते आम्ही करायला पाहिजे. पण ते काम आज घुमटकरांनी केलंय हे पाहून मला. व्यासपीठावरील सगळे मान्यवर, उपस्थित रसिक प्रेक्षक, डॉक्टर जयप्रकाश घुमटकरांनी जवळजवळ वर्षभरापूर्वी मला फोन केला होता. मला लक्षात नाही एक्झॅक्ट की अलकाताई मी एक पुस्तक लिहिलंय आणि त्याच्यावर तुम्हाला प्रस्तावना लिहायची आहे. मी म्हटलं आधी तुमचं पुस्तक पाठवा, मी वाचेन आणि मग प्रस्तावना लिहीन. कारण चित्रपट कसा काढावा हे ऐकल्यावर फोनवर मला जरा असं वाटलं की नुसतं हा एवढाच विषय ऐकून लिहिणं म्हणजे मला जरा थोडीशी भीती वाटली. कारण मीही सातत्याने काम करत असते, बरेच निर्माते दुखवू शकतात,
कोणी दिग्दर्शक दुखावले जाऊ शकतात. मी पुस्तक वाचलं आणि मी घुमटकरांना खरंच कॉम्प्लिमेंट दिलं की खरंच व्यवस्थित पुस्तक तुम्ही लिहिलेलं आहे. कारण मी जवळजवळ आत्तापर्यंत 260 पर्यंत चित्रपटांमध्ये काम केलं आणि त्यावेळी तुम्ही जसं पुस्तकात लिहिलंय तसे बरेच निर्मात्यांकडेही मी काम केलं की ज्यांना खरंच काही माहिती नव्हती आणि कोणीतरी येतं गळ्याला बकरा म्हणजे मासा लावतात मिळतो का बघायला. मला असं वाटतं की चित्रपट कसा काढावा या गायडन्ससाठी हे पुस्तक खूप उपयुक्त आहे. पण नुसता कसा काढावा एवढ्यावर राहत नाही. प्रत्येकाने निगेटिव्ह बाजूही मांडली पण मला असं वाटतं की पॉझिटिव्ह बाजूही चांगल्या आहेत म्हणून हा धंदा तेवढाच तेजीतही चाललेला आहे ही जमेची बाजू. कारण मला असं वाटतं येणाऱ्या निर्मात्याने आपण एखादी बाजारात वस्तू घ्यायला गेलो तरी त्याचं बार्गेन करतो की ही कितीला देणार केवढ्याला देणार. मग जेव्हा तुम्हाला एखादा सांगतो की 40 लाख लागणार आहेत 50 लाख लागणार आहेत आता ती किंमत क्रॉस झाली आहे आता 1-1.5 कोटीच्या खाली तर चित्रपट चांगला करायचा असेल तर बनत नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं की तो चित्रपट निदान प्रोड्यूस करताना की एखाद्या संस्थेत तरी जायला हवं किंवा ज्या सिनियर्सनी यात ज्यांचं काही कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांच्याकडे तरीही निदान सल्ल्यासाठी तरी जायला हवं की अरे बाबा मी असं असं करतोय. आमची संस्था आहे ना चित्रपट मराठी महामंडळाची तर तिथेही जावं की मी असं असं करतोय मी ह्याला घेतोय. कारण आमच्या मराठी महामंडळात पण असे ब्लॅकलिस्टवर असणारे ही डिरेक्टर आणि निर्माते खूप आहेत. जशी जयप्रकाशजी तुम्ही निर्मात्याची बाजू मांडली आहे तशी आम्ही निर्मात्याचे दुर्गुणही पाहिलेत. मी ऍक्ट्रेस म्हणून सांगते. त्यामुळे एकाच हाताने टाळी वाजत नाही. निर्मात्यांचाही बऱ्याच वेळा तेवढाच दोष असतो. ते सिनेमा सृष्टीत येताना त्याच एक मानसिकता ठेवून येतात अरे मी सिनेमा करतोय काय म्हणजे सगळे माझ्या हातातले असं असल्यासारखं त्याचंही वागणं असतं. तर असं कधी नसतं. हे टीमवर्क असतं. त्यामुळे प्रत्येकाने एकमेकांशी आमच्या मराठी चित्रपट सृष्टीत तरी खूपच खेळीमेळीने काम होतं. अगदी मराठी कुटुंबासारखे आम्ही राहत असो एखाद्या घरातल्या आणि असं काही झालं आणि कोण फसत असेल तर खरंच वाईट वाटतं. तुम्ही माझ्याबद्दल जे पुस्तकात लिहिलंय जत्रेचं मलाही ती जायची वेळ आली ती एका डिस्ट्रीब्युटरनी फसवल्यामुळेच. 2005 मध्ये मी एका सिनेमाची निर्मिती केली सुहासिनीची सत्वपरीक्षा जो झी टॉकीजला बऱ्याच वेळा दाखवला जातो आणि त्यावेळी रिलीजच्या दिवशी मला त्या डिस्ट्रीब्युटरने जबरदस्तीने मला निर्माती केलं. एकतर मागे लागून 6 महिने म्हटलं चला करूया काय एवढेच लावायचेत वगैरे. आणि जेव्हा मी रिलीजच्या दिवशी सगळीकडे थिएटर्स वगैरे ऍड केली त्या दिवशी त्यांनी सांगितलं अलकाताई तुमचा सिनेमा तुम्ही रिलीज करा मी काही करत नाहीये. माझ्या पोटात गोळा आला कारण डिस्ट्रीब्युशनची बाजू मला काहीच माहिती नव्हती. विदर्भ मराठवाड्यातले ते डिस्ट्रीब्युटर होते आता हयात नाहीयेत ते आणि मला कळेना काय करावं. मी आपला बऱ्याच थिएटरमध्ये लावला. थिएटरना तुमची ओव्हर पब्लिसिटी सगळं एक प्रोड्युसर म्हणून इंडिपेंडेंट प्रोड्युसरला तेवढं शक्य होत नाही जे कॉर्पोरेट कंपन्यांना होतं चॅनल्सना होतं. मी माझ्या परीने जेवढं केलं तेवढा प्रयत्न केला. मग मला एक जत्रा एकाने सांगितलं की जत्रांमध्ये एवढा बिझनेस आहे आणि त्यावेळी जत्रा चांगल्या चालत होत्या. आता जत्रांमध्ये तेवढा बिझनेस राहिलेला नाही. मग मी असा एक विचार केला की मी एखाद्या कार्यक्रमाला गेले सेलिब्रिटी म्हणून तर निदान एवढे 1000 लोक तरी असतात. म्हणून मी तो विचार करून केला की जसे आपले ऍक्टर्स हिंदीतले किंवा मराठीतले आपण मल्टिप्लेक्स किंवा कुठेही प्रमोशनसाठी जातो तसा आमचा हक्काचा जो ग्रामीण ऑडियन्स आहे खेडेगावातला तर आपण तिथे का व्हिजिट करू नये. आणि म्हणून मी जत्रांमध्ये पहिली जत्रा असते देऊळगाव राजा तिथे हट्टाने गेले की नाही बघूया मला काय करायचंय ते. आणि मी जिथे गेले आणि मी त्या दिवशी पहिल्याच दिवशी म्हणजे मला आठवते आहे त्या वर्षीच्या सगळ्या जत्रांमध्ये माझ्या सिनेमाची कॉस्ट जर 100 रुपये असेल तर मी 300 रुपयाचा बिझनेस पूर्ण वर्षात केला. एवढा तिप्पट बिझनेस मी केला. पण सगळीकडे मला मेहनत घ्यावी लागली बाहेर पडावं लागलं. त्यांनी लिहिलंय तसंच खरंच आहे की एखाद्याचा सिनेमा पडला तर ते जत्रावाले तुम्हाला पाठ दाखवतात आणि फसवायलाही कमी करत नाही. डॉक्टर हेही तुमचे अनुभव खरंच महत्वाचे आहेत. पण उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे आपल्याला सगळ्याच फील्डमध्ये भेटत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की अनुभव
हे फार मोठं शिकण्याचं सर्वात मोठं आहे की त्याशिवाय तुम्ही शिकू शकत नाही. पण चित्रपट कसा काढावा हे डॉक्टर जयप्रकाश घुमटकरांनी पुस्तक नक्कीच कोणालाही गायडन्स करेल की निदान चला हे रेट्स तरी माहिती आहेत, या पद्धतीने तरी जायचं एवढं तरी माहिती आहे. त्यामुळे मी डॉक्टरांना माझ्या मनापासून शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थितांमधील सर्व मान्यवर नसलेले पण आणि सगळेच इथे याच्यानंतर कार्यक्रम आहे आमच्या मित्राचा अशोक हांडे. मला माहिती आहे आमच्या नाटकाचा प्रयोग असेल आणि आधीचा कार्यक्रम वेळेत जर संपला नाही तर आम्हाला किती राग येतो. आमचा सीट उशिरा लागतो, मग आम्हाला प्रेक्षकांची क्षमा मागावी लागते काही तांत्रिक कारणामुळे वगैरे. अशोक आलाय का? नाही ना. अशोक आमचा असा आहे की तो येऊन स्टेजवरून उचलून फेकून सुद्धा दिला ना, त्यामुळे तो याच्यातच मला संपवलं पाहिजे. सुदैवाने तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता तारे जमी पर झाल्यामुळे मला सांगता लाज वाटत नाही. मला वाचून काही कळत नाही खरं म्हणजे. शाळेमध्ये आणि कॉलेजात कसा अभ्यास केलाय मी मला माहिती. माझा बहुतेक वेळ सगळ्यात लहान पुस्तक शोधण्यात जायचा. घुमटकरांनी आधीच कळलेलं दिसतंय. मी इतकं छोटं पुस्तक लिहिलं आहे की याच्यावर छोटं करताच येत नाही, इतक्या मोठ्या विषयावरचं पुस्तक. आणि मुख्य म्हणजे ते इतकं पटकन संपलं आणि पुस्तक वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की व्यक्ती आणि वल्लीमधल्या एका वल्लीला आपण भेटलेलो आहोत आणि त्यांचं व्यक्तिमत्व वल्लीसारखंच आहे. अत्यंत नेमकेपणानं कुठलाही डामडौल न करता आणि पारदर्शकरित्या आपला घेतलेला अनुभव लोकांपर्यंत पोचावा याची तळमळ या पुस्तकातून उत्तम दिसते. तसं घुमटकरांनी सामान्य माणसाला कळेल इतक्या सोप्या भाषेत हा अवघड विषय सांगितलाय, त्यातले खाचखळे दाखवलेले आहेत. तेव्हा घुमटकरांचं मी अभिनंदन करतो. अभिनंदन 2 गोष्टींसाठी. अत्यंत बारकाईने तपशील त्याचे कमीत कमी शब्दात त्यांनी सांगितले. कविता कशी कमी शब्दात असते तशी. म्हणजे प्राणी वापरायचं असेल तर त्याची परवानगी कशी घ्यावी इथपासून तुम्ही स्वतःचं नाव रजिस्टर कसं करावं, काय करावं, बजेटिंग कसं करावं, कुठल्या गोष्टी बरं कोणता सिनेमा काढा हे तुमचं तुम्ही ठरवा हा सल्ला दिले. आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये नेहमी सांगतो आम्ही सिनेमा कसा काढायचा एवढं शिकवतो, कुठला सिनेमा काढायचा तुमचं तुम्ही ठरवा. तसं स्वातंत्र्य देऊन त्यांनी लिहिलेलं आहे. बहुतेक अशोक हांडे आलेत. मी आता आपली रजा घेतो. धन्यवाद. कीर्तिमंत, बुद्धिमंत, कलावंत, श्रीमंत असे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा आधारस्तंभ, विचारवंत विधाते, प्रगाढ व्यक्तिमत्व व अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेले आम्हा सर्वांचे लाडके आशास्थान राजसाहेब ठाकरे. दिल में माँ बाप का नाम, जुबा पे राज साहब का नाम. सभी भाइयों बहनों को, दोस्तों को, बच्चों को हाजी अरफा शेख का सलाम. व्यासपीठ पे बैठे हुए मैंने गोमटकर साहब को आपने पढ़ाते हुए भी देखा होगा, लेकिन मैंने गोमटकर साहब को पत्थर हाथ में लेके गाड़ियां तोड़ते भी देखा कि सब फन उनके अंदर है. भविष्य में वो बहुत आगे बढ़े, तरक्की हो, यही उनके लिए मैं मेरे पार्टी की तरफ से, माननीय राज ठाकरे साहब की तरफ से, आमदार बाला नांदगांवकर की तरफ से, क्योंकि बाला नांदगांवकर साहब आने वाले थे लेकिन उनकी कुछ तबीयत खराब होने की वजह से वो उनकी पत्नी आ नहीं सकी, उनके तरफ से बहुत बहुत लाख लाख शुभेच्छा देता हूं कि भविष्य में बहुत आगे बढ़े. जाता मी माझे आवडते कवी कुसुमाग्रज ती कविता सांगून जातो. चलाओ भारू सुब्रुसळेकर वाहनेवरती, चलाओ भारू सुब्रुसळेकर वाहनेवरती, कथा या खुड्या सागराला, अनंत आमची दया शक्ती, अनंत आमची आशा, किनारा तुला पामराला, किनारा तुला पामराला. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुंदर कार्यक्रम रंगात आलाय.
आणि ही शेवटची फक्त 2 मिनिटं मी आपल्यासमोर आहे. सन्माननीय व्यासपीठ, मोठे दिग्गज लोक सगळे बसलेले आहेत. पण एक विशेष गोष्ट तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की जेव्हा पुस्तकाचं प्रकाशन होतं तेव्हा तुम्ही पुस्तक आता आगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे विकत घ्यालच. कधी 500 कॉपीज काढतात प्रकाशक, कधी 1000 काढतात, कधी 2000 काढतात. पण घुमटकर सरांच्या पुस्तकाच्या 10,000 प्रतीचं प्रकाशन झालेलं आहे. मला वाटतं ही एक विशेष घटना आहे. आणि मगाशी सरांनी इच्छा प्रकट केली होती की जसं परिसाचा स्पर्श झाला की सोनं होतं, आज एवढ्या मान्यवर दिग्गजांचे हात या पुस्तकाला लागले. त्यामुळे सर, ह्या पुस्तकाचं खरोखरच आजच सोनं झालेलं आहे. चित्रपट, ज्येष्ठ अभिनेते आणि विचारवंत डॉक्टर मोहन आगाशेंचं कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष माननीय विजय कोणके सरांचं मी स्वागत करतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे उपाध्यक्ष माननीय हाजी अरफात शेख यांचंही मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे माजी दूरदर्शन महासंचालक माननीय याकूब सईद यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जवळजवळ 260 चित्रपट ज्यांचे आपण पाहिले, त्यांनी आपले अनुभव आता कथन केले, त्या आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री सौ अलका कुबल आटले यांचंही मी स्वागत करतो. जयप्रकाशजी, खरं तर तुम्ही पुस्तक लिहिलं आहे, तुम्ही आमच्याप्रमाणे तुम्ही निमंत्रित आहात, लेखक आहात. पण एक महाराष्ट्राला आणि या चित्रपट सृष्टी देण्यासाठी व्याकुळ झालेल्या लोकांना एक चांगलं पुस्तक दिलं. त्यामुळे मी कोमसापच्या तर्फे आपलेही आभार व्यक्त करतो. तुम्ही इथे सर्व आलात आणि हा जो पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम यशस्वी केलात, घुमटकर सरांतर्फे आणि कोमसापतर्फे मी आपले मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जो एक अच्छी पिक्चर जो किस तरीके से बनाई जाती है, आज महाराष्ट्र के अंदर जो शेतकरी, मैं समझता हूँ ना, महाराष्ट्र के शेतकरी कई आत्महत्या करते हमको नज़र आते हैं. तो कुछ ऐसे लोग जो लोगों को फंसाने का काम करते हैं, महाराष्ट्र के भूमिपुत्रों को फंसाने का काम करते हैं, ऐसे लोगों को ये किताब पढ़ने के बाद उसकी बहुत सारी नॉलेज होगी. जिस तरीके का काम इन्होंने महाराष्ट्र के लिए एक अच्छा काम किया है, मैं उनको लाख लाख शुभेच्छा देता हूँ. इस तरीके का काम करते रहे और ऐसी चीज़ जो मैसेज जाए, जिससे लोगों का, समाज का फ़ायदा हो, वो काम इन्होंने किया है. इसके लिए मैं मेरी पार्टी की तरफ से उनको लाख लाख शुभेच्छा देता हूँ. महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आतापर्यंत काय होत होतं की चित्रपट बनवण्यासाठी निर्माते यायचे, पण त्यांना कुठली माहिती नसायची. कुठलं तरी दिग्दर्शक येऊन त्यांना तो प्रपोजल द्यायचा की बाबा एवढ्यामध्ये चित्रपट बनवूया, स्टारकडून आपल्या चॅनलकडून एवढे पैसे मिळतील, गव्हर्नमेंटचे एवढे पैसे मिळतील आणि त्याच्यामध्ये आपण चित्रपट बसवूया. आणि मग लोक ते सुरू करायचे, पण तेवढे चित्रपट काय बसत नव्हता. तेवढे पैसे निम्म्या चित्रपटातच संपायचे. आणि नंतर मग त्यांना बायकोचे दागिने, घरातल्या लोकांचे दागिने विका, जमिनी विका, घर विका, आणि असं करून तो कसा तरी पूर्ण व्हायचा. पूर्ण झाला तरी तो चित्रपट काही चालत नव्हता. आणि म्हणून असे लोक खूप रस्त्यावर आलेत आत्तापर्यंत. तर असं कुठेही पुस्तक नव्हतं की आपण चित्रपट कसा बनवावा, त्यासाठी गाईडलाईन अशी काहीच नव्हती. मी माझ्या भाषणात पण तेच म्हटलं की हे काम महामंडळाने करायला पाहिजे होतं, ते घुमटकरांनी केलं आहे. आणि हे पुस्तक वाचल्यानंतर निदान 50% जास्त निर्माते याच्यामध्ये जे फसणार होते किंवा फसले जाणार होते ते फसणार नाहीत. आणि त्यांना कुठेतरी प्रिलिमिनरी एक काहीतरी आपण सुरू करताना काहीतरी जुजबी माहिती तरी निदान ह्याद्वारे मिळेल, असं ह्या पुस्तकामध्ये त्याने डिटेल सगळं आणि परखड मत जे मांडलं आहे. कधी कधी आम्हीसुद्धा इतकं परखड बोलू शकत नाही इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळं, पण त्याने मात्र त्याच्यामध्ये स्पष्ट आणि परखड मतं मांडलेली आहेत. आणि अतिशय चांगलं पुस्तक ते झालेलं आहे. आणि ते वाचल्यानंतर बऱ्याच निर्मात्यांना त्यांचा फायदा होईल
याची मला खात्री आहे. म्हणून मी घुमटकरांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे त्यांना धन्यवाद देतो आणि चांगले चित्रपट काढल्याबद्दल सगळ्या लोकांच्या निर्मात्यातर्फे सुद्धा मी त्यांचा धन्यवाद देतो. कोकण मराठी साहित्य परिषद या ठाणे शाखेचा मी अध्यक्ष. नुसतं पद घेऊन मिरवत न बसता नवोदित कलाकार, साहित्यिक असतील, कवी असतील, त्यांना एक उत्तम व्यासपीठ मिळवून देण्याचं काम कोकण मराठी साहित्य परिषद हे करत असतं. आणि त्यात मला आनंद मिळतो की आपण एका उभरत्या कलाकारांना किंवा लेखकांना किंवा कवींना एक आपण चांगलं व्यासपीठ मिळवून देतो. आणि त्यातलाच हा प्रकार म्हणजे आजचा कार्यक्रम. आज प्राध्यापक डॉक्टर जयप्रकाश घुमटकर यांचा चित्रपट कसा काढावा या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा झाला. मोठमोठे मान्यवरच या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते आणि ते जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा म्हणाले की मी असाच बसलो होतो आणि मला माझ्या हातात पुस्तक दिलं त्यांनी. तर मी त्यांना बोललो तुम्हाला कसं कळलं की मी चित्रपट काढतोय म्हणून. तर ते हे मलाही माहिती नाही, पण मी पुस्तक लिहिलं आहे, त्याचं प्रकाशन करायचं आहे आणि मी स्वतः कोकण मराठी साहित्य परिषदेचा सभासद आहे. त्याच्यामुळे ह्या व्यासपीठावरनं माझ्या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं ही माझी इच्छा आहे. आणि त्या दृष्टीने हा सगळा खटाटोप केला आणि मोठमोठ्या लोकांना, मान्यवर इथे ज्या तज्ज्ञ मंडळींना, त्या संबंधित चित्रपटासंबंधित लोकांना इथे एकत्रित आणून हा आम्ही कार्यक्रम यशस्वी केला. मी या माध्यमातून सर्वांना विनंती करतो, हे चांगलं पुस्तक ज्याला चित्रपट काढावा त्याने तर घ्यावंच, पण चित्रपट सृष्टीमध्ये काय काय करावं लागतं चित्रपट काढताना त्याची माहिती मिळावी म्हणून सर्वसामान्य लोकांनी हे पुस्तक घ्यावं अशी मी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो. छाप ही आता एक कुठची अशी प्रादेशिक संस्था राहिली नसून अनेक कार्यक्रम घेते, अनेक जिल्ह्यापर्यंत ती महाराष्ट्रातल्या पोचलेली आहे. आज ठाणे शहराचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांची मेहनत ह्या कार्यक्रमात विशेष अशी मेहनत आहे. मी कार्यवाह आहे आणि पुस्तकाबद्दल म्हणायचं तर पुस्तक वाचल्यानंतर लोकांना ते कळेल की यात काय आहे. आणि व्यासपीठावरील सगळ्या दिग्गजांनी नमूद केलंच की हे प्रत्येक माणसाने किंवा चित्रपट निर्मितीत जो उतरू इच्छितो त्याने पुस्तक हे असं वाचलंच पाहिजे, तर त्याला प्राथमिक जे ज्ञान आहे ते कळेल की कुठे खाचखळगे आहेत, काय आहेत. नाहीतर मग माणूस फसवले जातात आणि त्याच्यात त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. अलकाताई कुबलांसारख्या, याकूब सईद, विजय कोणके, मोहन आगासारख्या दिग्गजांनी या पुस्तकाची वाहवा केलेली आहे. त्यामुळे नक्कीच हे पुस्तक अगदी फार नवोदितांना मार्गदर्शक ठरेल. आणि विशेष उल्लेख करावा असा म्हणजे काही काही पुस्तकांच्या प्रती 1000, 2000, 3000 छापल्या जातात. या पुस्तकाच्या जवळजवळ 10,000 प्रती पहिल्यांदाच प्रकाशित झालेल्या आहेत. त्यामुळे अगदी दिग्गजांच्या हात लागलेले आहे, परिस्पर्श झालेला आहे. त्यामुळे या पुस्तकाचं सोनं होईल. धन्यवाद. या टाईपचं पुस्तक अजून तरी मराठीमध्ये निघालेलं नाही आणि घुमटकरांनी जे काही लिहिले त्यामुळे ज्या लोकांना चित्रपटाबद्दल त्यांच्या मनात काही प्रेम असेल किंवा ज्यांना चित्रपट काढायचा असेल त्यांना या पुस्तकाचा खूप फायदा होणार आहे. आत्तापर्यंत जेवढी पुस्तके निघाली आहेत, हे चित्रपट कसा काढावा, चित्रपट कसा काढावा म्हणजे चित्रपटाची कथा काय असावी, संगीत काय करायचं असतं, संवाद काय लिहायचे, हे बाकीचे सगळे असतात. पण चित्रपटात पैसा कसा घालायचा आणि पैसा घालून ते परत कसा मिळवायचा आणि त्याच्यामधल्या बारीक सारीक सगळं गुपित त्यांनी या पुस्तकात सांगितलं. आणि त्यामुळे सामान्य लोकांचा सोडच, पण जे लोकांना चित्रपट काढायचे त्यांना याचा खूप खूप फायदा होईल असं मला तरी वाटतं. आणि घुमटकरांनी हे पुस्तक काढून वास्तविक जे चित्रपट लोक आहेत त्यांच्यावर एक फार मोठा हे काम केलेलं आहे आणि कामाबद्दल मुळीच शंका नाही आहे. कुठे लूक कुठे देऊ. नवीन चित्रपट निर्माते यांची फसगत होऊ नये, आर्थिक खड्ड्यात जाऊ नये यासाठी मला एक
त्यांना मार्गदर्शन पण पुस्तक लिहावंसं वाटलं. माझं अस्वस्थ मन मला स्वस्थ बसून देत नव्हतं, म्हणून मी ते लिखाण केलं, चित्रपट कसा काढावा. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज ठाण्याच्या गडकरी रंगायतमध्ये झाला. त्यावेळेला मला आनंद वाटतो की माझे गुरुवर्य याकूब सईद त्यावेळेला व्यासपीठावर उपस्थित होते. तुम्हाला कौतुकाने सांगतो की अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडके साहेब, तसेच माहेरची साडी फेम सिने तारका चित्रपट निर्माती अलका कुबलसुद्धा उपस्थित होते आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे हेही उपस्थित होते. आमच्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अरफात शेखसुद्धा उपस्थित होते. या सर्वांनी मनापासून या पुस्तकाचं कौतुक केलं, कारण चित्रपट निर्मात्यांना मार्गदर्शन करणारं असं 100 वर्षाच्या इतिहासामध्ये चित्रपटसृष्टीच्या असं पुस्तकच नाही आहे. हे पुस्तक आज प्रकाशित झालं. याच्या एकंदर 10,000 प्रती आपण प्रकाशकांनी काढलेल्या आहेत. त्यापैकी पहिल्याच दिवशी आज त्यांच्या 1000 ते 2000 पुस्तकं विक्री झाली. प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने 100 रुपयाचं पुस्तक आम्ही 50% सवलतीत ठेवलं होतं. 50 रुपये अगदी कमी दरामध्ये आम्ही ठेवलं होतं. पुण्याचे एक माझे रसिक प्रेक्षक होते, त्यांनी तर मला काल रात्री फोन करून सांगितलं की मला 50 पुस्तकं पाहिजेत. तर मी बोललो, अहो 50 एकदम कशी देणार? ते नाही, मला आता 100 पाहिजेत, ते मला तुम्ही काय सांगू नका. तर अशा प्रतिक्रिया लोकांच्या यायला लागल्या आणि मी माझी परखड मतं मांडली आणि त्यामुळे सोहळा खूप अतिशय चांगला झाला. त्याबद्दल मी रसिक प्रेक्षकांचे आभार मानतो, हे सगळे मान्यवर लोकांचे पण आभार मानतो आणि जे सर्व मीडियावाले इथे येऊन त्यांनी हा काही न्यूज कव्हर केली त्यांचे मी आभार मानतो.